क्षेत्रवासी जाऊ अंबरचे येथे उम्मामा सर्वातून निघून गेलेले सुपरिचित असे कैलासवासी रमेश नामदेव सुतार यांच्या उत्तर कार्यानिमित्त मदपामराची ही अल्पशी प्रवचनरूपी सेवा, परंतु आम्ही तिला एक संगीताचं वळण दिलं. माझ्या मनातच होतं की सर्वांमुखी मंगल बोलवावे, एकट्याने प्रवचन करण्यापेक्षा सगळ्यांनाच बोलावून घेतलं आपण तर बरं होईल नाही का. आणि म्हणून माझाच एक वैयक्तिक विचार मांडला की आपण संगीत प्रवचन करूया आणि अनेकांच्या मुखाने वदवून घेऊया. आणि आपल्या संगीत प्रवचन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग पंढरपूर रहिवासी दामाजी शेट्टींचे सुपुत्र महान संत नामदेव महाराज यांचा हा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे. प्रस्तुत अभंगातून नामदेव महाराज अखिल मानव जातीला उपदेश करतात. आल्यानो संसारा सोडवण करा, आल्यानो संसारा सोडवण करा, शरण जाऊ उदारा पांडुरंगा. प्रपंच न सरे कदा कल्प कोडी, प्रपंच न सरे कदा कल्प कोडी, वासनेची बेडी पडे पायी. व्यर्थ माया देवी गर्भवासी गोवी, व्यर्थ माया देवी गर्भवासी गोवी, नश्वर भोगवी नाना योनी. प्रपंच न सरे कदा कल्प कोडी, प्रपंच न सरे कदा कल्प कोडी, वासनेची बेडी पडे पायी. नामा म्हणे पहा विचारोनी मणी, नामा म्हणे पहा विचारोनी मणी, स्मरावा निर्वाणी पांडुरंग. प्रपंच न सरे कदा कल्प कोडी, प्रपंच न सरे कदा कल्प कोडी, वासनेची बेडी पडे पायी. पांडुरंग करो प्रथमान मन, पांडुरंग करो प्रथमान मन, पांडुरंग करो प्रथमान मन, पांडुरंग करो प्रथमान मन. डोसरे चरण संतानी, डोसरे चरण संतानी, डोसरे चरण संतानी.
पांडुरंगाला नमन करून आणि आजच्या आपल्या या अल्पशा संगीत प्रवचन रूपी कार्याला आरंभ करूया. तर प्रथम थोडक्यात सांगायचं म्हणजे करूया कीर्तन करू हे कीर्तन राम नारायण जनी जनार्दन ऐसे देखे नामदेव महाराज सांगतात. त्यांच्या जीवनातील हा प्रसंग आहे. नामदेव महाराज अतिशय पांडुरंगावर प्रेम करणारे महान असे भक्त होते, संत होते बरं का. पण त्यांचं चरित्र आपण पाहिलं तर साधारण वयाच्या 5व्या वर्षाच्या आधीच त्यांच्याबरोबर देव जेवले होते. पाच वर्षापर्यंतच. आता आपण पाहतो लहान मुलं वयाच्या 5व्या किंवा 7व्या वर्षापर्यंतच कोणाच्याही पाया पडतात. जसं त्याला स्वतःला अक्कल येत गेली तर तुम्ही त्याला दाबाल तरी कोणाच्या पाया पडणार नाही, ताठ होत जातो. जसं वय वाढत जाते तशी मनुष्य प्राणी ताठ होत जातो. आणि म्हणून मला वाटतंय त्यांच्या चरित्रात मी वाचलं तर जेव्हा नामदेव महाराज नैवेद्य घेऊन गेले होते तेव्हा त्यांचं वय फक्त 3 वर्ष होतं. नामदेव महाराजांचं वय किती होतं? 3 वर्षाचं वय होतं. दामाजी पंतांना कुठेतरी बाहेर जायचं होतं आणि मंदिर जवळ होतं म्हणून सांगितलं का नामदेवा आज नैवेद्य घेऊन तू जा, मी जरा बाहेर जातो. आणि म्हणून नामदेव महाराज त्या ठिकाणी नैवेद्य घेऊन गेले. बालबुद्धी होती, 3 वर्षाचं वय होतं. त्याला वाटलं की पांडुरंग दररोज आपल्या वडिलांचा आजचा नैवेद्य खातो. आणि म्हणून नैवेद्य हा भगवंत प्राशन करत नसतो, फक्त नैवेद्याचा तो वास आहे, जो सुगंध आहे, तो सुगंध तो ग्रहण करीत असतो पांडुरंगराया. पण ही बालबुद्धी असल्यामुळं त्याने ते देवापुढे नैवेद्य ठेवला आणि सांगितलं की देवा नैवेद्य प्राशन करा, ग्रहण करा. पण देव काही ते नैवेद्य प्राशन किंवा ग्रहण करत नाही. आणि म्हणून त्या 3 वर्षाच्या नामदेव महाराजांची थोडा एक त्यांनी विचार केला की मी लहान आहे म्हणून आज देव माझ्या हातचं म्हणजे नैवेद्य प्राशन करत नाहीत, ग्रहण करत नाहीत. आणि म्हणून मग त्याने एक प्रकारचा नवसच केला की हे देवा जर आज तू माझ्या हातचा नैवेद्य प्राशन केला नाहीस, ग्रहण केला नाहीस तर मी यायचं कपाल मोक्ष करेन, म्हणजे कपाल फोडून घेईन मी. आणि मग मात्र देवाला त्या मूर्तीतून बाहेर यावं लागलं. आणि नामदेवांच्या बरोबर म्हणजे देव एकटेच खात होते पण ती बालबुद्धी होती. नामदेव महाराज देवाला सांगतात देवा सगळे तुम्हीच खाता, मला काही देता की नाही थोडंसं. लहान मुलाने जर आपल्याला आणलं ना बापाला सुद्धा तर त्याची इच्छा असते की बापाला नेऊन दिले पण बापाने मला पण त्याच्यातला काही भाग दिला पाहिजे. आणि म्हणून तर 3 वर्षाच्या नामदेव महाराजांना वाटलं की देवा तुम्हीच सगळं खाता. मग देवाने त्याला सुद्धा उरलेलं काही शेष ते नामदेवाला दिलं. म्हणजे मला एवढंच सांगायचे, पुढची कथा नाही सांगायची की वयाच्या 3ऱ्या वर्षी एवढा अधिकार नामदेव महाराजांना प्राप्त झाला की त्यांच्या हातचा नैवेद्य सुद्धा देवाने खाल्ला. पण नंतर जसे नामदेव महाराज मोठे होत गेले, पारमार्थिक परिस्थिती वैयक्तिकरित्या त्याला प्रतिकूल झाली. वयाच्या 22व्या वर्षापर्यंत नामदेव महाराज पुढे बिघडले होते असं. आणि मग पुन्हा अजाणतेपणे त्यांना कळायला लागलं की आपण देवाचं काहीतरी केलं पाहिजे. शेवटी का होईना पण माणसाला अनुताप निर्माण झाला पाहिजे. आता आपण त्या निमित्त या ठिकाणी जमलेले आहोत. तर हा कैलासवासी रमेश नामदेव सुतार आणि त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आहे बेबीबाई रमेश सुतार. 3 मुले आहेत, अनंत रमेश सुतार, अशोक रमेश सुतार आणि ऋतिक रमेश सुतार. एकाचं अद्याप लग्न व्हायचं आहे. आणि त्यांची मुलगी आहे वैशाली राजेश बारशी आमने.
असा हा त्यांचा परिवार. आणि त्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर अतिशय प्रतिकूल परिस्थितीने त्यांनी आपलं जीवन कंटलेलं आहे. आज परिस्थिती कठीण, लहान लहान मुलं होती, प्रतिकूल परिस्थिती. पण या भागात मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच आलो. इथे आल्यानंतर चौकशी केली. हे त्याच्या एका मुलाचं घर आहे, हे एका मुलाचं घर आहे, मध्ये एवढी जागा आहे. अगदी ही जागा पाहिल्यानंतर मला आनंद झाला. आणि एक घर गावात आहे, म्हणजे 3 मुलांसाठी 3 घरं आहेत. म्हणजे आजची त्याची प्रापंचिक स्थिती अनुकूल आहे, प्रापंचिक स्थिती अनुकूल आहे. पण माणसाला वाटतंय आता जगावं. माझा सोन्याचा संसार, 2 जीवांचा विचार, आता जगण्याची इच्छा होती अनुकूल परिस्थितीमध्ये. पण भगवंत अगदी अल्पशा आजाराने त्यांना घेऊन गेलेले आहे. त्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांच्या आता मी एकूण 5 पिढ्या पाहिल्या. माझ्या आयुष्यात मी किती त्यांच्या पिढ्या पाहिल्या? 5. त्यांचा आजोबा होता भाऊ सुतार. तर तुम्ही कल्पना करणार नाही, त्यांचे माझे इतके निकटवर्तीय संबंध होते की ते मला भेटायला आमच्या घरी यायचे आणि कधी कधी निरोप घेऊन जायचे, पोराला पाठवून द्या. म्हणजे फार सान्निध्य मालकरी होते ते. त्यांच्या फार सान्निध्यामध्ये मी होतो. आणि भजनामध्ये इतके सुंदर गायचे ते. आणि त्यांना सांगितलं कोणी की बाबा काढा अभंग, की ते एकच अभंग म्हणायचे, तुळशी पीक आले दैव धुनावले. एवढाच अभंग, एक अभंग सुंदर म्हणायचे, सुंदर आवाज त्यांचा होता. पण आपलं उत्तम आयुष्य ते जगले प्रतिकूल परिस्थितीमध्ये, अगदी वयोवृद्ध होऊन, आणि ते देवाघरी गेलेले आहेत. त्याच्यानंतर त्यांचा मुलगा नामदेव भाऊ सुतार यांना सुद्धा आवाजाची उत्तम देणगी होती. सुंदर गवळणी म्हणायचे, सुंदर अभंग म्हणायचे, भजनाची धुराच त्यांच्यावर होती. नामदेव सुतार म्हटलं की भजनाची धुराच त्यांच्यावर होती. आणि अनुवंशिकता आपल्याला पाहिजे. त्यांचा हा जो मुलगा रमेश, ज्या निमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत, त्याला सुद्धा आवाजाची देणगी होती. इतका सुंदर गायचा, त्याचा आवाज ऐकल्यानंतर समोरच्या माणसाचे कान मंत्रमुग्ध होऊन जायचे. आणि जेव्हा आपली नाथषष्ठीची दिंडी निघायची, आणि आज सुद्धा, मागच्या वर्षी सुद्धा, जरी त्याच्या हातात काठी होती पण ते दिंडीत सामील व्हायचे आणि एक सुंदर भजन गायचे. ते म्हणजे कैलासात राहणाऱ्या भगवान शंकराच्या बाबतीत ते एक भजन इतकं सुंदर गायचे बरं का. एक तुम्हाला एक आठवण म्हणून सांगतो. आज माझ्या भजनात शंकर बाबा आला, आज माझ्या भजनात शंकर बाबा आला, आज माझ्या भजनात शंकर बाबा आला, आज माझ्या भजनात शंकर बाबा आला. शंकर बाबा आला आणि आनंद झाला, शंकर बाबा आला आनंद झाला, शंकर बाबा आला आणि आनंद झाला, शंकर बाबा आला आणि आनंद झाला. माझ्या भजनात शंकर बाबा आला, आज माझ्या भजनात शंकर बाबा आला, आज माझ्या भजनात शंकर बाबा आला, आज माझ्या भजनात शंकर बाबा आला. ही आठवण आहे बरं का. हे तुमच्या आमच्यासाठी स्मरण करून दिलं बरं. हे भजन तो गाताना सगळी मंडळी मंत्रमुग्ध व्हायची आणि एवढी नाचायची, अगदी देव भान विसरून नाचायची. कारण ते कैलासातील भगवान शंकराला बोलवायचे, लक्षात आलं का. आणि एवढा ते स्वतःही आनंद भोगायचे आणि इतरांना सुद्धा आनंद द्यायचे. पण प्रारब्ध प्रतिकूल असले तर कोणाच्या आयुष्यात काय, कोणाच्या आयुष्यात काय सांगता येणार नाही. आणि नंतर त्यांना थोडा लपवा वगैरे मारला, काठी घेऊन फिरायचे असं. पण त्यांची जी स्मृती आहे
ते आपण कधीच विसरणार नाही. आता तुम्हाला किती मी 3 पिढ्या सांगितल्या, कदाचित तुम्हाला 5 पिढ्या बाबा बोललेत. आता त्यांचे जे मुलगे आहेत, त्यांची मुलगी आहे, ही 4थी पिढी आहे त्यांची, आणि त्यांची मुलं ही 5वी पिढी, आणि कदाचित आपण त्यांची 6वी पिढी पाहू शकतो. आणि म्हणून आपल्या संगीत रूपी प्रवचनासाठी घेतलेला जो अभंग आहे नामदेव महाराजांचा, नामदेव महाराज अखिल मानव जातीला उपदेश करतात. आल्यानो संसारा सोडवण करा. काय सांगतात की आपण या संसाराला आलेलो आहोत. कोणत्या संसाराला? पुनरुपी जननम पुनरुपी मरणम जननी जठरी पुनरुपी शयनम. या संसाराला आपण आलेलो आहोत, तर सोडवण करा. मला इतकं सुंदर नामदेव महाराजांचा अभंग आहे की तुम्ही या संसाराला आलात ना, मानव जातीला उपदेश करतात, तर आता तुम्ही सोडवण करू शकता. कारण एरवी 184 भोगत भोगत ती एक बंधनाची शृंखला आहे. बंधनाची शृंखला आहे. इतर योनीमध्ये कोणताही जीव तोडू शकत नाही. ही बंधनाची शृंखला फक्त तुम्ही मानवाच्या जातीत आलात तरच तोडू शकता. आणि म्हणून नामदेव महाराज सांगतात की आल्यानो संसारा सोडवण करा. आता तुम्ही सुटू शकता, सोडवण करू शकता, ती शृंखला तोडू शकता. पण त्याच्यासाठी काय करा? शरण जा उदारा पांडुरंग. उद्धारा नाही बरं का, शरण जा उद्धारा. उदारा जो उदार असा पांडुरंग आहे, उदार असा भगवंत आहे, त्याला तुम्ही शरण जा, निश्चित तुमची सोडवण होईल. बरं, असे का सांगतात नामदेव महाराज? तर त्याचं कारण दुसऱ्या चरणात आहे. प्रपंच न सरे कदा कल्पकोडी. आता या ठिकाणी जो प्रपंच आहे ना, तर प्रपंच म्हणजे घरदार गाडीवाडी बायका मुलं हा नाही आहे. प्रपंच न सरे कदा कल्पकोडी म्हणजे प्रपंच शब्दाचा अर्थ आहे संसार, आणि प्रपंच म्हणजे पुनरुपी मरणम पुनरुपी जननम जननी जठरे पुनरुपी शयनम. जन्माला येणे मरणे, येणे मरणे, या नाव प्रपंच. न सरे कदा कल्पकोडी. कोटून कोटी वर्ष गेली तरी सुद्धा ही शृंखला आतापर्यंत कुणालाही तोडता आली नाही. कुठपर्यंत? इथपर्यंत, आपल्यापर्यंत अद्याप ही शृंखला कुणालाही तोडता आली नाही. म्हणजे थोडक्यात की प्रपंच नसरे कदा कल्पकोडी. आणि त्याचं कारण नामदेव महाराज सांगतात वासनेची बेडी पडे पाहिजे. वासना जी आहे ती अतिशय ओढाल आहे, आणि ती ओढाल वासना एक मनुष्य देव सोडला तर इतर योनीमध्ये सगळे वासनेचे दास आहेत. वासना ही प्रमुख आहे इतर योनीमध्ये, आणि अनेक योनीमध्ये अनंत काळापासून ती वासना या आत्म्याच्या बरोबर इथपर्यंत आलेली आहे. कुठपर्यंत? इथपर्यंत. आणि म्हणून ती वासना सूक्ष्म रूपाने असल्यामुळं ती आम्हाला सोडित नाही. किती जरी आता विचार केला तर 57 संत होऊन गेले, अगदी बोंबलून थकले, हाकारून सांगे. अगदी शेवटचं सांगितलं तुकोबारायाने, नाम घेता राहू नका. पण तरी सुद्धा आम्ही नाम का घेत नाही? तर त्याचं कारण नामदेव महाराज सांगतात नाही का, ते म्हणजे नामदेव महाराज सांगतात की ते का बा न घे. म्हणजे ते जे नाम आहे ते माझं मन का घेत नाही? तर त्याचं हे कारण आहे वासनेची बेडी पडे. वासना ही अतिशय प्रबळ आहे, आणि त्या बेडीमध्ये अनेक योनीतील हा जीव त्या बंधनात अडकत 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 इथपर्यंत आलेला आहे. आता त्याला संधी आहे, पण त्या संधीचं सोनं केलं तर अनुकूल परिस्थिती प्राप्त झाली तर होऊ शकते. नामदेव महाराज दुसऱ्या चरणात सांगतात व्यर्थ माया देवी गर्भवाशी गोवी. व्यर्थ शब्द वापरलेला आहे. माया कसे? माया व्यर्थ आहे. पण माया जरी व्यर्थ आहे, माया दिसत नाहीये, पण ती रडवते. माया आहे म्हणून आम्ही जगतो.
काही सांगतात माया मारली पाहिजे. आम्ही म्हणतो ज्या दिवशी माया मरेल त्या दिवशी जग संपलं. ज्या दिवशी माया मरेल त्या दिवशी जगच संपलं. प्रलय नाही, प्रलयाने जग संपत नाही, प्रलयाने जग संपत नाही. पण ज्या दिवशी माया मरेल त्या दिवशी जग संपेल. मला हे सांगायचंय की एक वेळ भगवंत बाद होतील पण माया बाद होणार नाही. माया जिला म्हणतात ते संपूर्ण विश्वाचं अधिष्ठान आहे, अधिष्ठान आहे. म्हणून आम्ही आहोत, आम्ही म्हणून जगतो. आज जरी सुखाचे दिवस नाही आले ना, उद्या येतील. का जगतो आम्ही? सुखासाठी जगतो. फार पिकलेला आहे तो, अतिशय दुःखात बरबटलेला आहे. फार मोठी मोठी संकट आलेली आहेत. तरी सुद्धा जसं बेडकाला सर्पाने पकडलेला आहे, अर्धा बेडकाला सर्पाने अर्धा गिळलेला आहे आणि त्याच्या पुढे माशी घुंगावते, माशी. आणि त्यावेळेला तो बेडूक आपली त्याची एवढी लांब जीभ आहे बरं का, बेडकाची, सरड्याची, आणि एवढी लांब जीभ तो बाहेर काढतो आणि ते माशी पकडण्याचा तो विचार करतो. पण त्याच्या हे लक्षात नाहीये की मी आता पूर्ण सर्पाच्या तोंडामध्ये गिळलो गेलेला आहे. हे कळत नाही, ती माया. आणि म्हणून आम्ही सुखाच्या आशेसाठी जगून राहिलो. नाहीतर माणसं जगणारच नाही. तो दुःखामध्ये कशाला लोक जगतील? पण हे दुःख जाईल आणि उद्या माझ्या वाट्याला सुख येईल, ही जी धारणा आहे, हा जो विचार आहे, त्या विचाराचं नाव आहे माया. आणि म्हणून नामदेव महाराज सांगतात व्यर्थ माया कसे व्यर्थ आहे. पण ती जरी व्यर्थ आहे, व्यर्थ माया देवी गर्भवासी गोवी. पण ती जरी व्यर्थ आहे, ती आकारात जरी नाही, तरी जेवढे जेवढे आकार आहे त्या आकारांना मात्र ती धुळीत मिळवायला तयार आहे. धुळीत मिळवते ती. असे अनेक आकार माया देवीने जमिनीत घातली महाराज बरं का. नश्वर भोगवी नाना योनी. नश्वर म्हणजे नाशिवंत. ह्याच्या बाकी सगळ्याच योनी, ही योनी सुद्धा हे सगळं नाशिवंत आहे. आणि हे नाशिवंत आहे म्हणजे नाशिवंत आहे, त्याला कोण भोगू इच्छितो? मी नेहमी सांगतो की आपण रस्त्याने जाताना पहा, 1000ची नोट सापडली, 1000ची नोट सापडली. पण ती 1000ची नोट दुकानावर 1 रुपयाला मिळते. 1000ची नोट किती रुपयाला मिळते? 1 रुपयाला मिळते. आणि मोठा माणूस ती नोट खरेदी करत नाही. कारण एकदा ती आपण 1 रुपयाला ती नोट खरेदी केली तर तिची किंमत रुपया सुद्धा नाही. तिची 1 रुपया किंमत आहे. 1000 रुपये नोटीची. फक्त जोपर्यंत ती दुकानात आहे, त्या दुकानात आहे, तोपर्यंत तिची किंमत किती आहे? 1 रुपया. पण एकदा आम्ही ती दुकानदाराला 1 रुपया देऊन ती नोट खरेदी केली की तिची किंमत शून्य. तिची किंमत शून्य. ती नोट मला सापडली, मला आनंद झाला. 1000 रुपयाची नोट सापडली. पण जर पाहिलं तर चित्र वेगळंच. त्याच्यावर त्या गव्हर्नरची सही वगैरे नाही आहे. आणि पाहिल्याने टाकून दिली. वास्तव ते किती रुपयाची नोट होती? 1000ची नोट होती. मग का टाकली? खोटे म्हणून, नाही का? मग संत बोंबलून टाकले, संसार खोटा आहे, संसार खोटा आहे, हे नाशिवंत आहे, ते नाशिवंत आहे, हे सगळं जाणार आहे. तरी आम्ही टाकतो का? तरी आम्ही सोडतो का? का सोडत नाही? तर नश्वर जी माया देवी आहे ती आपल्याला त्यांनी काय केलेलं आहे, या प्रपंचात आपल्याला असं गोवलेलं आहे. आपले पाय या प्रपंचामध्ये जन्म मृत्यूच्या राहटीत इतके मजबूत झालेले आहेत की आम्ही कुणाचंच ऐकायला तयार नाही. आणि म्हणून नामदेव महाराज शेवटी सांगतात, नामा म्हणे पहा विचारोनी मनी, स्मरावा निर्वाणी पांडुरंग. म्हणजे आजच्या या संगीत प्रवचनासाठी घेतलेल्या अभंगातून आपल्याला फक्त एवढाच विचार करायचंय, आल्यानं संसारा सोडवण करा आणि शरण जा उदारा पांडुरंग. आणि त्याच्या पुढे आपण जर विचार केला तर
पंढरीशी जारे आल्यानो संसारा किंवा आल्यानो संसारा जारे पंढरपुरा आणि दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाये उभा भेटीची आवडी 28 युग झाली तुम्हा आम्हा सर्वांची तो त्या ठिकाणी वाट पाहतो या बरं का या पण संतांनी त्याच्याबरोबर भांडण केलं या रे तुकोबारा सांगतात या रे आवरे गण या रे आवरे गण या रे आवरे आल्यानो संसारा उठा वेग करा शरण जा उद्धारावर का इथे उदारा नाही इथे उदारा नाहीये इथे उद्धारा आल्यानो संसारा उठा वेग करा शरण जा उद्धारा पांडुरंग तुमचा उद्धार करावा अशी तुमची इच्छा असेल या ध्याचं सोनं करावं अशी इच्छा असेल तर तुम्ही काय करा पांडुरंगाला शरण जा उठा वेग करा घाई करा थांबू नका कारण हे शरीर किंवा आयुष्य आपलं कसं आहे नश्वर आहे त्याच्या पुढे आपण जर विचार केला बरं का तर बंधनापासून बांधलाशे पाहिजे नामदेव महाराज सांगतात बरं का आपल्याला अभंगातून सुटायचं ज्या अर्थी नामदेव महाराज सांगतात की आल्यानो संसारा सोडवण करा याचा अर्थ असा आहे की आपण कुठेतरी बांधलेले आहोत आपण कुठेतरी बांधलेले आहोत कुठेतरी शृंखला आपल्या पाठीशी उभी आहे आणि ती नामदेवरायांनी पाहिली आणि म्हणून नामदेव महाराज सांगतात आल्यानो संसारा सोडवण करा बंधनापासून बांधलाशे पायी अरे तुझ्या पायी झालंय पायी म्हणजे काय तर बंधनापासून बांधलोशे पायी म्हणजे जे बंधन होतच बंधन हे अनादी काळापासूनचं बंधन आहे आपल्या डोक्यावर बंधनाचं बोजा आहे आणि बांधलोशे पायी पण आता सुटायचे आपल्याला आता आम्ही मोकळे आहोत पाप पुण्य समान समी तेव्हा जन्मा येतो प्राणी मी नेहमी सांगतो की आता कुठल्याच प्रकारची या ठिकाणी देवालाही काही म्हणजे खरं खोटं काही बोलायचं नाहीये पाप पुण्य समान झालं आणि म्हणून आपण मनुष्य द्यायला आलेलो आहोत आपलं बंधन शृंखला ही तुटलेली आहे शृंखला तुटलेली आहे पण बांधलोशे पाहिजे आता मनुष्य देहाला आल्यानंतर आपण स्वतःच आपल्याला बांधून घेतलेलं आहे आता आम्हाला कोणी बांधलेलं नाही आपला आपणच बांधून घेतलेला आहे नामदेव महाराज सांगतात बुडतो मी डोही निर्जलय नामदेव महाराज सांगतात बुडतो मी म्हणजे मी नामदेव महाराज सांगतात बुडतो मी डोही निर्जला जे डोही समुद्र आहे बरं का भव नदीचे पाणी गड्यारे भलतेच ओढीते भव नदी त्या नदीला महापूर येतो पण ते जे पाणी आहे ना तर ते उंच भागाकडून सकल भागाकडे नाही जात सकल भागाकडून उंच भागाकडे ती नदी उलटी वाहते जिचं वर्णन नामदेव महाराजांनी केलेलं ना ती भवनदी आहे ती भवनदीचं जे पाणी आहे ते समुद्राकडून डोंगरावर जाते डोंगरावरचं पाणी समुद्राकडे येते ती एक नैसर्गिक प्रक्रिया कळतं का आणि म्हणून नामदेव महाराज सांगतात की बुडतो मी डोही मी ज्या डोहामध्ये डोह त्याला म्हणतात की त्या डोहाची खोली 50 मीटर असेल त्याला डोह म्हणतात आता भातसा नगर हा सुद्धा एक काय डोह आहे पण एक
सुधारित पद्धत वापरली गेली. धरण, भातसा धरण, ते धरण नाहीये, तो डोह आहे. ज्याच्यात काही लिटर पाणी मावते त्याला डोह म्हणतात. पण ज्या डोहामध्ये नामदेव महाराज बुडले ते निर्जला ये, त्या डोहात एक थेंब सुद्धा पाण्याचा नव्हता. ज्याच्यात पाण्याचा थेंब सुद्धा नाही त्या डोहात बुडणं म्हणजे माया. मृगजलाचं जे पाणी आहे, मृगजलाचं पाणी मी नेहमी सांगतो की आता मागच्याच सफरमध्ये आम्ही सरलांब्याला जात असताना आपल्या भानदासला मी दाखवलं, बघ पुढे पाणी बघ. म्हणजे जेव्हा आम्ही समृद्धी मार्गाने सरलांब्याला जात होतो त्यावेळेला 30 फुटाच्या पुढे नुसतं पाणीच पाणी होतं. मी भानदासला दाखवलं, पुढे पाणी पाणी बघ तिथे. पण हे जे मृगजलाचं पाणी आहे हे पाण्यासारखं दिसतंय, पण त्या पाण्याने जमीन भिजत नाही. त्या मृगजलाच्या पाण्याने जमीन कधीच ओली होत नाही. मृगजल त्याला म्हणतात की ते आकाश ओलं करते. त्याला आपण आकाश किंवा अवकाश म्हणतो ना, ते सगळं ओलं होत आहे त्या मृगजलाच्या पाण्याने. आणि मग ते आम्ही पाहतो, हा किती ओलं झाला आकाश त्या मृगजलाच्या पाण्याने. म्हणजे मृगजलही खरं नाही. मृगजल हे जे खरं नाही, खऱ्यासारखं भासतंय त्याला मृगजल म्हणतात. आणि म्हणून नामदेव महाराज सांगतात की बुडतो मी डोही निर्जला ये. असे निर्जल जे आहे त्याच्यात मी बुडून राहिलेलो आहे. आणि त्याच्यासाठी संतांचा अवतार आहे, त्याच्यासाठी अवतार आहे. इतकं सुंदर सांगतात, बंधनापासोनी उकळल्या गाठी, बंधनापासोनी उकळल्या गाठी, बंधनापासोनी उकळल्या गाठी, बंधनापासोनी उकळल्या गाठी, बंधनापासून उकळलेल्या गाठी देता आली मिठी सावकाश. काय करायचं आपल्याला? बंधन म्हणजे तो पाठशिवणीचा खेळ आहे. बंधन म्हणजे कडी आहे, एकाच एक ती अडकवलेली आहे. महात्मे सांगतात बंधनापासून उकळलेल्या गाठी, त्या गाठी सोडल्या नाही. जी शृंखला होती ना, कुठली जन्म मृत्यूची शृंखला होती, संत सांगतात ती आम्ही तोडली. उकळलेल्या गाठी आणि देता आली मिठी सावकाश. त्याच्या पुढे तुकोबाऱ्या सांगतात, बंधनाचा तोडू भाषा, बंधनाचा तोडू भाषा, बंधनाचा तोडू भाषा, देव माया दाखवणे, देव माया दाखवणे, देव माया दाखवणे, माया दाखवणे, देव माया दाखवणे, देव माया दाखवणे, बंधनाचा तोडू भाषा. बरं का, म्हणजे पत्कर घेतलेल्या संतांनी पत्कर, बंधनाचा तोडू भाषा. फास जो आहे ना, बंधनाचा जो फास आहे तो तोडण्यासाठी संतांचा अवतार आहे. एरवी आपण विचार केला, एक छोटीसा दृष्टांत सांगतो आपल्या लक्षात येईल. आमचे माऊली तर हा दृष्टांत प्रभाकर बाबा नेहमीच सांगायचे. पूर्वीचा काळ होता, गावामध्ये भरपूर जनावरं असायची आणि त्याच्यामुळं जनावरं सांभाळण्यासाठी गावकीतर्फे काही माणसं ठेवली जायची आणि त्यांना त्या सांभाळण्याचा मोबदला दिला जायचा. पावसाळ्याचे दिवस होते, 2 गुराखी
नदीवर गेले. नदीवर गोठण असायची, नदीवर गोठण असायची. त्या गोठणीवर त्या गायी त्यांनी बसवल्या आणि ते दोघे गुराखी नदीच्या किनाऱ्यावर जाऊन उभे राहिले. नेमकं त्याच वेळेला पाऊस भरपूर पडला वरच्या भागात आणि महापूर आला. महापूर आल्यानंतर त्या महापुरामध्ये एक अस्वल वाहत आलं. अस्वल वाहत आलं त्या पुरामध्ये. पण मी नेहमी सांगत असतो की आपला जसा व्यवसाय आहे तशी बुद्धी. आता हे दोन कोण होते? गुराखी होते. तर त्यांना काय दिसलं? ते वाहत आलं होतं काय? अस्वल. तर त्यांना काय दिसली? काली घोंगडी. कशामुळे घोंगडी दिसली त्यांना? ते गुराखी होते म्हणून. कारण गुराख्याचं मुख्य शस्त्र काय आहे? घोंगडी, चांब्याची चप्पल आणि काठी. एवढंच भांडवल गुराख्याचं. आणि त्याच्यातलं हे मुख्य भांडवल पावसाळ्यामध्ये काली घोंगडी. तर दोघं त्या ठिकाणी, एक चांगला पट्टीचा पोहणार होता, तो म्हणतो तू किनाऱ्यावर थांब, मी घोंगडी आणली. म्हणजे ती घोंगडी आपल्या दोघांनाही उपयोगाला येईल. आणि म्हणून एकाने उडी टाकली. महापुरात पोहत पोहत गेला, मध्यभागी गेला आणि त्याने ती घोंगडी पकडली. तर घोंगडी पकडल्यानंतर ती घोंगडी आपलीच वाट पाहत होती. कारण जगण्यासाठी माणूस दुसऱ्याचा आधार घेत असतो. तो वाहत चालला होता अस्वल आणि काही काळानंतर ते मरणारच होतं त्या पुरामध्ये. पण नेमकी त्याला हा गुराखी भेटला. गुराखी भेटल्याबरोबर त्याने गुराख्याला कवळलं, मिठी मारली त्या गुराख्याला. आणि गुराख्याला मिठी मारल्यानंतर मग मात्र तो गटांगल्या खायला लागला. तेव्हा या किनाऱ्यावर जो होता त्याच्या लक्षात आलं की अरे, हा तर मृत्यूच्या दारात काहीतरी वेगळंच घडलंय. ती घोंगडीच त्याला पकडते. बरं, घोंगडी कशी आहे? निर्जीव. घोंगडी सजीव आहे का? नाही का? घोंगडी पकडेल का? पण त्याला असं वाटत होतं अरे, याला घोंगडीने कसं पकडलं. आणि म्हणून तो किनारून, अरे सोड सोड, घोंगडी सोडून दे. पण तो तिकडनं सांगतो, अरे बाबा, मैं कमली को छोड़ता हूँ मगर कमली मुझे छोड़ती नाही. काय सांगतो तो तिकडनं? काय सांगतो की मी घोंगडी सोडण्याचाच प्रयत्न चालू आहे, त्या प्रयत्नातच मी आहे. पण त्या घोंगडीने मला असं पकडलंय तर ती मला सोडू शकत नाही. तशी ही घोंगडी आहे. कोणती? ही जी आम्हाला रडवते, जी नाचवते, जी आयुष्यभर जगवते आणि जगल्यानंतर जी आम्हाला मारते, ती ही घोंगडी आहे. आणि ती घोंगडी किती तुम्हाला सांगितलं, किती किनाऱ्यावरून बोंब मारली, अरे सोड 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 ती घोंगडी, पण ती घोंगडी आम्ही सोडायला तयार आहोत. असे किती प्रसंग प्रपंचामध्ये येतात. मुलं बाला धड सांभाळीत नाही, बायको शिवाय देते पतीला आणि त्याला वाटतंय नकोच, काही सोडून सुद्धा गेले. पण जसे तुम्ही घरापासून दूर जाल तसे तुम्ही पाठीमागे पाहता. आजची अवस्था फार कठीण आहे महाराज. लोक मठावर आहेत पण महिन्यातून मुलाला बोलवतात, 2000 साखरे घेऊन जा, 20 किलो तांदूळ ते घेऊन जा. नसेल का? म्हणजे आता मठावर राहून प्रपंच सुरू झालेला आहे. त्याचं नाव आहे माया व त्याचं नाव आहे बंधन. या बंधनापासून कुणीच सुटलेला नाही, कुणीच सुटलेला नाही. आणि म्हणून नामदेव महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, आल्यानो सौतारा सोडवण करा, आल्यानो सौतारा सोडवण करा, आल्यानो सौतारा सोडवण करा, आल्यानो सौतारा सोडवण करा, आल्यानो सौतारा
बातम्या सांगतात, नामदेव महाराज बोंबलतात, तरी सुद्धा आम्हाला आवाज येत नाही, शरणला उदारा नाही. अद्याप आम्हाला तो आवाज नामदेव महाराजांचा आपल्यापर्यंत पोचलेला नाही. अद्याप एक छोटंसं दृष्टांत सांगतो, आपल्या लक्षात येईल. एक राजा होता, एक राणी होती. कथा म्हटली की कथेमध्ये राजा राणी जास्त आहे. कथा सांगायची म्हटली की राजा राणी. तर ती राजा राणी एवढे एकमेकावर नितांत प्रेम करायचे, एवढे प्रेम करायचे, एवढे प्रेम करायचे की स्वयंपाक तयार झाला की ती स्वयंपाकाची भांडी आणि स्वयंपाक किचन रूम मधून हॉलमध्ये राजा आणायचा. कोण आणायचा? कोण आणायचा? राजा. एवढं प्रेम होतं एकमेकांचं एकमेकांवर की ती सगळी भांडी, तो स्वयंपाक त्या किचन मधून आणायचा. आणि त्याला काय म्हणतात, तो मोठा टेबल काय म्हणतात त्याला? डायनिंग टेबल. त्या डायनिंग टेबलवर तो राजा आणून ठेवायचा आणि राजात ते वाढायचं. 2 ताटं, 2 ताटं, एक पत्नीला आणि एक स्वतःला. आणि आता सुद्धा, आता पण तेच आहे. 50% पुरुष स्वतः वाढतात आणि बायकोला सांगतात, हे आता वाढलंय, जेवून घे. फार परिस्थिती कठीण. दोघं ताटाला ताट लावून जेवायला बसले. इतकं प्रेम होतं दोघांचं एकमेकावर. आणि राजाला एका साधूने किड्याची, मुंगीची, पक्ष्याची, पशुची बोली, पशु काय बोलतात, किडे काय बोलतात, मुंगी कसं संभाषण करतात एकमेकाशी, ती विद्या त्याला शिकवली होती. पण हे तुला मी गुह्य विद्या तुला मी शिकवली, पण हे कुणाला सांगू नको. आणि जर तू कुणाला सांगितली तर त्याच क्षणी तू मरशील. अशी त्याला एक आण भाग घातली होती त्या साधूने. आणि ती दोघं जेवायला बसली, ताटाला ताटं लावली. एक मुंगी आली. त्या मुंगीने त्या राणीच्या पात्रातील एक शीत उचललं आणि राजाच्या पात्रात नेऊन टाकलं. तिथे दुसरी मुंगी होती. अगं काय ग म्हणे, काय तू अधर्म केलास. आता ती राणी म्हणजे पत्नी आहे, म्हणजे पत्नीचं उष्ट तू आता पतीला खायला लावतेस, हा अधर्म आहे, हा अधर्म आहे, हे तू बरं नाही केलंस, असं नाही करायचं. राजा हसला. राजा हसला. कोण हसला? राजा हसला. का हसला? एक वेळ पतीचं उष्ट पत्नी खात नाही. हे कलियुग आहे. पतीने म्हणावं माझं 2 घासलेत खा, फेकून दे. पत्नी काय म्हणते? फेकून दे. पण पत्नीचं जर शेष म्हणजे शिल्लक राहिले 2 घास, तिचं पोट भरलं तर आम्ही म्हणतो आणि इकडं. म्हणजे पतीचं उष्ट कलियुगात पती खातो, पण पतीचं उष्ट पत्नी कधीच खाणार नाही, फेकूनच दे. हे कलियुग आहे. तिला हिचं नाव माया. राजा हसला. राजा का हसला? तर दररोजच तो खात होता. पत्नीचं उष्ट तो दररोजच खात होता, असं खात होता. पण त्या मुंगीने एक शीत तिकडनं उचललं आणि इकडच्या ताटात टाकल्यानंतर दुसरी मुंगी म्हणते, हा अधर्म केलास तू, राजाला उष्ट खायला लावलंस. मग राजा का हसला? अगं हे रोजच खातो मी, म्हणून राजा हसला. लक्षात का? पण राणीला शंका आली. श्रीहट्ट आणि बालहट्ट आणि राजहट्ट, हे 3 हट्ट कुणीच पूर्व म्हणजे पूर्ण करू शकत नाही. त्या राणीने राजाला विचारलं, राजासाहेब तुम्ही का हसले ते मला सांगा. राजाने सांगितलं ते सांगता येणार नाहीये, ते अतिशय गुह्य आहे, नाही सांगता येणार. मग तिने सांगितलं सांगावंच लागेल, सांगावंच लागेल. मग राजाने सांगितलं, सांगू का? ते गुह्य जर मी तुला सांगितलं तर मला मृत्यू येईल. आणि आपण तर इतके एकमेकाच्या प्रेमात बांधलेले आहोत. स्त्रीचं हृदय अतिशय कोमल आहे, पण नेमकं उलट आहे बरं का. पुरुषाचं हृदय कोमल आहे आणि स्त्रीचं हृदय अतिशय कठीण आहे.
स्त्रीचं हृदय अतिशय कठीण आहे. आणि त्याने सांगितलं की तुला मी जर हे सांगितलं ना, हे गोपीत सांगितलं ना हसण्याचं, तर मला मृत्यू येईल. त्या राणीने सांगितलं मृत्यू आला तरी चालेल, पण तुम्ही का हसले ते मला याच क्षणी सांगा. मग राजाने विचार केला की आता ह्या राजवाड्यात मरून नरकाला जाण्यापेक्षा तिला सांगितलं आपण आता असं करूया, काशीला जाऊया. हे गुपित मी का असलो, हे गुपित मी तुला कुठे सांगेन, काशीला सांगेन. आणि तिथे तुला हे गुपित सांगितलं की मला आयताच मोक्ष मिळेल, म्हणजे माझं भलं होईल, मी मरेन परंतु. आणि दोघेही निघाली उभयता. तर काशीला जायचं अणुवानी निघाली. अणुवानी राजाकडे काय कमी आहे, रथ होता, घोडे होते, पालखी होती, सगळं काही होतं. पण जायचे कशासाठी, देव दर्शनासाठी आणि मोक्ष प्राप्तीसाठी. म्हणून अणुवानी दोघे निघाले. आणि रस्त्यात जात असताना एक मोठी विहीर लागली. त्या विहिरीच्या आतल्या बाजून हिरवं गवत उगवलं होतं. विहिरीच्या आतल्या बाजून हिरवं गवत, मोठी विहीर होती, आर होता तो. आणि त्या विहिरीच्या कठड्यावर एक बकरी आणि बकरा, ते दोघं उभयतात त्या ठिकाणी होते. त्या बकरीला वाटलं हे हिरवं गवत मला खायला मिळालं पाहिजे, पण ते गवत कुठे होते, आतल्या बाजूने होते. तो बोकड म्हणाला अगं तू सांगतेस ते बरोबर आहे, तुझी इच्छा मनोकामना मी पूर्ण करीन, पण तिथे मला काही आधार नाहीये. ते गवत मी काढायला गेलो तर मी पाण्यात पडेन आणि बुडून मरेन. पण ती बकरी काय म्हणते, तुम्ही बुडून मेलात तरी चालेल, तुम्ही पाण्यात बुडून मेलात तरी चालेल, पण मला गवत खायचं आहे म्हणजे आहेच. पण तो बोकड होता. बोकडाने थोडा विचार केला आणि सांगितलं तू त्या हिरव्या गवताविना मेलीस तरी चालेल, पण मी ते माझा जीव धोक्यात घालून ते गवत काढायला मी जाणार नाही म्हणजे नाही. हे संभाषण कोणाचं होतं, बकरीचं आणि बोकडाचं. ते कोणी ऐकलं, राजाने ऐकलं. अरे मी तर राजा आहे, त्रिभुवनाचा दाता आहे, आणि हा सामान्य बोकड तो त्या बकरीला, आपल्या पत्नीला सांगतो की तू मेलीस तरी चालेल, पण मी तो राजा नाही जो आपल्या पत्नीला, राणीला घेऊन काशीला मारायला चाललाय. तो राजा मी नाही. हे बकरे, तो राजा मी नाही. राजा पुन्हा एकदा असला आणि मग राणीला सांगितलं हे राणी तू मेलीस तरी चालेल, पण ह्या हसण्याचं गुपित तुला मी कधीच सांगणार नाही. राजा मागे फिरला आणि परमार्थाला लागला. हे मला सांगायचं आहे, आल्यानो संसारा तो तिथे मरणार होता गुपित सांगून, पण गुपित न सांगता आता त्याचा काय होणार आहे, उद्धार होणार आहे. शरण जा उदारा पांडुरंगा. तो राजा पुन्हा राजवाड्यात आला आणि संतांना शरण गेला आणि आपला काय केला, या देहाचं सोनं करून घेतलं. आदर्श घ्यायचा आपल्याला, त्या राजाचा आदर्श घ्यायचा आहे बरं का. आता उदार जो आहे, उदाराचा आपण विचार केला तर आपल्याला नामदेव महाराजांचं हे प्रमाण नाही पाहिजे. कोणतं, उदारांचा राणा म्हणाविषयी आपणा सांग किंवा कवना काय दिले, मला हे नाही सांगायचं. मग शरणदा उदारा, जो उदार आहे, किती उदार आहे. पण मी नेहमी सांगत असतो की कर्णासारखा उदार कोणी झाला नाही. राजा हरिश्चंद्र सगळी पृथ्वी दान केली विश्वामित्राला, आणि पृथ्वी किती, नवखंड पृथ्वी आणि 10वा खंड काशी, म्हणजे नवखंडामध्ये काशी मोडत नाही. आणि म्हणून राजा हरिश्चंद्राने नवखंड पृथ्वी विश्वामित्राला दान केली. काशीत जाऊन राहिला, स्वतःला विकून घेतलं. दानशूर त्याला म्हणतात. स्वतःला विकून घेतलं, आपली पत्नी विकली, आणि आपलं रोहिदास नावाचं बाळ सुद्धा विकलं. हरिश्चंद्र ताराराणी वाहे डोंबा घरी पाणी. काय अवस्था, काय अवस्था. पण कोण होते ते, दानशूर होते. एकदा धर्मराजा दानशूर आहे बरं का. धर्मराजा युधिष्ठिर अतिशय दानशूर आहे. पण इंद्र याचाच म्हणून धर्मराजाकडे आला आणि
थंडीचे दिवस होते. असेच आता थंडी, आज थोडी थंडी होती, तर थंडीचे दिवस होते. तो याच्यात म्हणजे इंद्र असं कापायला लागला आणि धर्मराजाला विनंती केली, राजे आपल्याकडे काही थोडीफार लाकडं असतील तर द्या ना, मी फार थंडीने काकडतो, जर लाकडं दिली तर मी शेकोटी पेटवीन आणि शेकत बसेन. धर्मराजाने ते संपूर्ण राज्य धुंडाळलं, पण लाकूड कुठेच भेटलं नाही. बरं का, राजाच्या राजदरबारात सगळं काही आहे महाराज, पण सुई नाही, सुई नाही, सुईची गरजच नाही आहे राजाला. तसं धर्मराजा सगळीकडे फिरला, पण लाकूडच भेटलं नाही. बरं, त्याच्याकडे लाकडाचं काही वाण होती का? कितीतरी पलंग असतील, कितीतरी पलंग असतील. आपले निवृत्ती महाराज देशमुख सुंदर सांगतात की राष्ट्रपती भवन जे आहे, तर राष्ट्रपती भवन, त्या भवनामध्ये एकच व्यक्ती राहते जिचं पद आहे राष्ट्रपती. आणि त्या राष्ट्रपती भवनाला 350 खोल्या आहेत. किती खोल्या आहेत? 350 खोल्या आहेत. आणि प्रत्येक खोलीच्या व्यवस्थेसाठी 2 कामगार आहेत. म्हणजे एका राष्ट्रपतीसाठी 700 कामगार तिथे राबतात. किती कामगार राबतात? हे कामगार झाले. आता सिक्युरिटी वगैरे वगैरे बाकीचं सगळं नाही का. म्हणजे आपल्याला फक्त एवढंच पाहिजे की परिस्थिती अनुकूल असली तर सर्व काही आपल्याला साध्य करता येते, आणि परिस्थिती प्रतिकूल झाली तर आपल्याला काहीच करता येत नाही. आणि म्हणून शरण जा उदारा पांडुरंगा, तो इंद्ररूपी याचक कर्णाकडे गेला आणि कर्णाला सांगितलं, महाराज आपण दानशूर आहात, मी थंडीने काकडतो, आपल्याकडं काही लाकडं असतील तर द्या. म्हणे एवढंच का? ठीक आहे. त्याचा चंदनाचा पलंग होता, कर्णाचा चंदनाचा पलंग होता. कदाचित तो पलंग आज किती कोटीचा असेल तो आपल्याला सांगता येणार नाही, पण काही कोटीचा तो पलंग, चंदनाचा पलंग कर्णाचा होता. लाकडं पाहिजेत का? लगेच स्वतःच जाऊन कुऱ्हाड आणली आणि ज्याच्यावर ते शयन करायचे कर्ण, तो चंदनाचा पलंग त्याने तोडला, त्याची म्हणजे शिलक्या केल्या, अशा फाट्या केली आणि त्या याचकाला दिली, घेऊन जा आणि आपली थंडी घालवा. म्हणजे इतका जो दानशूर कर्ण, बरं का, आपली अभेद कवच कुंडले, म्हणजे सूर्यपुत्र कर्ण, हे कवच कुंडले आता आमच्या कानात आहेत, स्त्रियांच्या कानामध्ये ती कुंडलं आहेत, पण त्याच्यासाठी सोनाराकडे जावं लागतंय. 2-4 वर्षाची ती मुलगी झाली की मग तिचे कान टोचावे लागतात, तो होल पाडावा लागतो आणि त्या होलात जे शोभतंय त्याला कुंडल म्हणतात. पण काल बदलत चालला, परिस्थिती बदलली. आता 2 वर्षाची मुलगी, मला वाटते 2 वर्षाची नाही, 1 महिन्याच्या आतच कान टोचतात. सांगतात असे की बुवा जोपर्यंत आपण तिला गोडे तेल लावून आंघोळ करतो तोपर्यंतच कान टोचले पाहिजे, म्हणजे त्याच तेलाने ते कान बरे होतात. पण काल बदलला, आता 50 वर्षाचा पुरुष कान टोचायला लागला. काल बदलला, 50 वर्षाचा पुरुष कान टोचायला लागला आणि बाप सुद्धा मुलाकडे पाहतो. 70 वर्षाचा बाप मुलाकडे पाहतो, काय सुंदर आहे माझा मुलगा. 50 वर्षाच्या मुलाने कान टोचला आणि त्याच्यात वाली घातली. ती वाली पण किती, 4-5 रुपयाची हो, 4-5 रुपयाची वाली. पण ती वाली पाहिल्यानंतर मला तर फार वाईट वाटते, फार अवस्था कठीण. का वाली घालतात तेच कळत नाही. आता पहिल्या काही दिवसापूर्वी एकच वाली होती, आता तर काहींच्या 2-2 आल्या पुरुषांच्या. गेले म्हातारा व्हायला आले तरी ते 2 वाल्या का घालतात देव जाणे. जाऊ दे, आपला तो विषय नाही. पण परिस्थितीचा आपण जर विचार केला तर अभेद कवच कुंडल कर्णाची होती जन्मताच. तरी इंद्र तिथे याचक बनून गेला आणि इंद्राने ती कवच कुंडले मागितली तर कान कापून ती कुंडल दिली. त्याला दानशूर म्हणतात, बरं का. आणखी पुढे जाऊन पाहिलं तर अशी ती व्यक्ती होती की आम्हाला दात केव्हा येतात नाही का, जन्मतच आम्हाला दात आहेत का? नाही. म्हणजे परिस्थिती परत्वे नैसर्गिकरित्या
कोणाला 2 वर्षात, कोणाला 1.5 वर्षात, कोणाला 1 वर्षात दात येतात, नाही का. एखादी बाई जर वर्षाला मूल देत असेल वर्षाला, तर त्या बाळाला 7-8 महिन्यातच दात येतात. म्हणजे ते पाळण्यावर आहे ना, काहींचा वर्षाचा पाळणा असतो, 6 वर्ष, 2.5 वर्ष, 3.5 वर्ष वगैरे वगैरे. पण ती कवच कुंडले सुद्धा काढून दिली. आणि कर्ण हा असा होता की जन्मतात त्याला दात होते, आणि ते दात हे नव्हते, हे चांदीचे नव्हते. आमचे दात कसे आहेत? चांदीचे. मी चांदीसारखे आहेत. कसे आहेत? चांदीसारखे. फक्त दिसतात पण ती चांदी नाही. पण कर्णाचे दात जन्मतात सोन्याचे होते, जन्मतात सोन्याचे दात होते. पण महाभारतीय युद्ध जेव्हा सुरू झालं, त्याच्या रथाचा चाक जेव्हा पृथ्वीने पकडलं, कारण त्याला शापच होता, परशुरामाचा त्याला शापच होता की जा, आयुर्युद्धाच्या वेळेला तुला तुझी विद्या काम देणार नाही. अगदी अर्जुनाला मारणारच होता त्या दिवशीचं रथाचं चाक अडकलं, कर्ण खाली उतरला, निशस्त्र झाला. भगवंताने अर्जुनाला सांगितलं, हीच संधी आहे, आता बाण सोड आणि कर्णाचा शिरच्छेद कर. व कर्णाने हात वर केला, थांबा म्हणे, अधर्म करू नका, हे धर्मयुद्ध आहे. हे काय आहे? धर्मयुद्ध आहे. मग भगवंताने कर्णाला आठवण करून दिली की हे कर्णा, ज्या वेळेला एका वस्त्रांगणे असताना द्रौपदीला दुःशासनाने तिच्या वेणीला पकडून खेचीत भर सभेत आणली, आणि त्या ठिकाणी दुर्योधनाने तिची विटंबना केली. हे कर्णा, तेव्हा तुझा धर्म कुठे होता? गौरवी पांडवी सभे तेव्हा थोडक्यात आपल्याला पाहायचं आहे की तेव्हा तुझा धर्म कुठे गेला होता. आणि मग भगवंताने सांगितलं, अर्जुना, काही मागे पुढे पाहू नको. आणि त्या ठिकाणी कर्णाचा वध. पण आपल्याला फक्त उदारता पाहिजे. आपण कुठे आहोत? उदार. कर्ण एवढा उदार होता. राजा हरिश्चंद्र उदार होता. राजा शिबी राजाची कथा आपल्याला माहीतच असेल की त्या ससाण्यासाठी कपोत म्हणजे कबूतर, तर त्याचं ते भक्ष होतं. त्याने सांगितलं की हे राजा, तू त्याचं संरक्षण करत असतील, पण आता मी मरेन, माझं ते खाद्य आहे. मग राजाने सांगितलं, तुझं ते खाद्य आहे ना, तराजू आणली, स्वतःचं मांस काढलं, सगळं मांस काढलं, तरी ते 100 ग्राम कपोत म्हणजे कबूतर त्याचं वजन होऊ शकलं नाही. कारण तो कोण होता? इंद्र होता. ससाण्याच्या रूपाने कोण होता? इंद्र होता. आणि म्हणून सगळं मांस काढलं. मग तुम्ही म्हणाल तो जगलाच कसा? तर तो काळ होता अस्थिमय प्राण. म्हणून 60 हजार वर्ष ऋषीमुनी तपश्चर्या करायचे अन्न पाण्या विना. बरं, ही जी हस्ती आहे ना आपली हस्ती, तर ही 450 वर्षपर्यंत तिला माती खात नाही. हिचं हाडाचं वय किती आपल्या? 450 वर्ष. हे हाड आपण 450 वर्ष मातीत ठेवलं तरी ते सडत नाही. अस्थिमय. मला हे सांगायचं आहे. तर त्या शिबिराजाने सगळी चामडी काढून दिली, आणि मग शेवटी तो इंद्र प्रसन्न झाला, आपलं खरं रूप प्रगट केलं. राजा दिलीप होऊन गेला. वशिष्ठ मुनींची कामधेनू नावाची गाय जंगलात चारायला नेला असताना
इंद्राने सिंहाचं रूप घेतलं. हा, फार मोठी परीक्षा आहे. त्या परीक्षेला आम्ही उतरू शकत नाही. तो सिंह आला, सिंहाने गायीवर झडप मारली. झडप मारल्यामुळे राजा दिलीप पुढे आला, म्हणे सोडा सोडा ती गाय, ती कामधेनू माझ्या गुरुची आहे, मला खा. कोण होता तो? त्रैलोक्याधिपती सार्वम सत्ताक राजा दिलीप, सूर्यवंशी राजा दिलीप, रघुवंशी राजा दिलीप. पण तो काय म्हणतो, ही माझ्या गुरुची गाय कामधेनू आहे, हिला सोडा, मला खा, मला. काय उदारता असेल, काय उदारता असेल. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, पण ती त्याच्या पुढे जाऊन सांगतो बरं का, पाहुनिया भक्त पाहुनिया उदारता पाहिली ती मानवी उदारता पाहिली. आता एका मिनिटात देवाची उदारता सांगतो का, तर शरण जा उदारा पांडुरंगा. पांडुरंगाला नामदेव महाराज शरण जायला सांगतात. असा जो उदार आहे बरं का, सोय दे आपुली कांता. वास्तविक म्हणजे आता इथे या कथेत मी जास्त तुम्हाला विश्लेषण करून सांगत नाही. आईच्या पूजेसाठी लिंगाची गरज होती, म्हणून रावण कैलासात गेला. आणि कैलासात गेल्यानंतर त्याने आईला सांगितलं होतं की हे वालूचं लिंग करून त्याची पूजा करण्यापेक्षा मी तिला ओरिजिनल आत्मलिंग आणून देतो, भगवंताचं शंकराचं आत्मलिंगच आणून देतो. ते कैलासात गेले तर त्यांच्याच बाजूला पार्वती बसली होती. रावणच त्या आत्मलिंग तर विसरला तो, पण ती पार्वती पाहिल्यानंतर त्याला मोह निर्माण झाला आणि आत्मलिंग मागण्याऐवजी म्हणजे थोडक्यात इंद्रपद मागण्याऐवजी निद्रपद मागितलं. कोणी? कुंभकर्णाने. का माहितीये? सरस्वती माते बैस जिव्हेवरी 33 कोटी देवांनी सरस्वतीला विनंती केली की कुंभकर्णाने महान तपश्चर्या केलेले आहे आणि आता तो इंद्रपदाच्या अधिकार त्याला प्राप्त झालेला आहे, म्हणून सरस्वतीला विनंती केली देवाधिकांनी. सरस्वती आली, त्याच्या जिव्हेवर बसली, त्याच्या जिव्हेवर बसली सरस्वती आणि मागा कुंभकर्णा माग, आम्ही प्रसन्न आहोत. तर मागायला गेला इंद्रपद आणि मागितलं निद्रपद. आणि 6 महिने झोपायचं, एकच दिवस जागायचा, 6 महिने जागा नव्हता तो. पण लोकांना असं वाटतंय की 6 महिने जागायचा आणि 6 महिने झोपायचा. असं नव्हतं. तो 6 महिन्यातून एकदा उठायचा आणि एका दिवसामध्ये रथ, हत्ती, घोडे सहित लाखोनी माणसं एकाच दिवसात खायचं. कोण? कुंभकर्ण. लक्षात का? तो एकच दिवस जागायचा आणि पुन्हा 6 महिने झोपायचा. पण एकाच दिवसात तो एवढी हानी करायचा की विचारता सोय नाही. लक्षात का? आपला विषय कुठे? कैलासात गेलेले आहेत रावण महाराज. पार्वतीला पाहिल्यानंतर त्याला मोह निर्माण झाला आणि आत्मलिंग मागण्याऐवजी पार्वतीच मागितली. पण भगवान शंकराचा अतिशय श्रेष्ठ भक्त होता तो रावण, अतिशय श्रेष्ठ भक्त होता. आणि म्हणून स्वयं आपली कांता सांगितलं. काय पार्वती पाहिजे का? घेऊन जा, इथेच आपल्याला थांबायचं, घेऊन जा. पुढे काय घडलं रामायण महाभारत ते सांगायचं नाही मला.
म्हणजे स्वतःची पत्नी सुद्धा भक्ताला जो देऊ इच्छितो एवढी उदारता देवाच्या बाबतीत नामदेव महाराज सांगतात. आणि म्हणून सांगतात ते की शरण जा उदारा पांडुरंगा. असा जो उदार अंतकरणाने या विश्वामध्ये जो जलिस्थली काष्टी पाशाने भरलेला आहे, हे मानवा तू त्याला शरण जा. कारण दुसऱ्या चरणात प्रपंचन सारे कदा कल्पकोणी, प्रपंचन सारे कदा कल्पकोणी, प्रपंचन सारे कदा कल्पकोणी, प्रपंचन सारे कदा कल्पकोणी. वाचले दिवळी पाडे पायी, वाचले दिवळी पाडे पायी, प्रपंचन सारे कदा कल्पकोणी, प्रपंचन सारे कदा कल्पकोणी, प्रपंचन सारे कदा कल्पकोणी. वाचले दिवळी पाडे पायी, वाचले दिवळी पाडे पायी, वाचले दिवळी पाडे पायी. प्रपंच न सरे कदा कल्प कोडी. कोडी म्हणजे कोटी, बरं का. कोटी जन्म जरी घेतले आणि कोटी आयुष्य जरी गेला तरी जन्म मृत्यूची रहाटी चुकणार नाही. बरं का. का चुकणार नाही तर वासनेची बेडी पडे पाहिजे. वासनेची बेडी ही जी वासना आहे ती अनंत काळापासून या जीवाच्या आत्म्याच्या बरोबर आहे. ती तिला कधी सोडित नाही. ज्याप्रमाणे फुल आहे, फुलाचा जो सुगंध आहे तो कधीच त्या फुलापासून वेगळा होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे किंवा मासा पाण्यापासून कधीच बाजूला होऊ शकत नाही. याच न्यायाने बरं का हा जो प्रपंच आहे तो आपण कोटी वर्ष कोट्यान कोटी जन्म घेतले तरी अद्याप आज सुद्धा आमचं समाधान झालं नाही. आज सुद्धा झालं नाही, बरं का. अवघे जन्म वाया गेले विषया संगे. नामदेव महाराज सांगतात अवघे, मलाही सांगता येणार नाही किती. नामदेव महाराजांनी गणित नाही सांगितलं. अवघे जन्म गेले विषयांच्या संगे, बरं का. आणि त्याच्या पुढे ते सांगतात भुलले ती वाऊगे माया मोहे. भुलले वाऊगे कारण नसताना. उगीच भूल पडली आम्हाला, उगीच भूल पडली. उगीच नाही, माया मोहे. मायेचा मोह झाल्यामुळे, मायेने मोहाच्या जाळ्यात आपल्याला अडकवल्यामुळे आम्ही कोट्यावधी जन्म घेतले अनंत काळापासून, पण अद्याप आम्हाला हे कोडं सुटलेलं नाही. का तर प्रपंच न सरे कदा कल्पकोडी, वासनेची बेडी पडे पाहिजे. आणि म्हणून तुकोबा अखिल समाजाला सावध करतात, बरं का. वासनेच्या संगे जाऊ नको म्हणा, वासनेच्या संगे जाऊ नको, वासनेच्या संगे जाऊ नको म्हणा, वासनेच्या संगे नको म्हणा. अगदी एका मिनिटात सांगेन, दृष्टांत सांगणार नाही मी. पहा त्या रावणा काय झाले एवढं सांगतो. रावणासारखा ब्रह्मज्ञानी झाला नाही, आज सुद्धा नाही आणि उद्या सुद्धा होणार नाही. ब्रह्मवेत्ता होता रावण, ब्रह्मवेत्ता होता रावण. अगदी मी थोडक्यात आपल्याला सांगू इच्छितो की जे राक्षस कुळात जेवढे जन्माला आले तर ते काय करायचे, देवाशी वैर करायचे, पण संतांशी शरणागती पत्करायचे. रावणाकडे, शिशुपालाकडे, वक्रदंताकडे किंवा कंसाकडे नेहमीच नारदाची फेरी असायची. रावणाकडे नारद गेले नाही तर नारदाला चुकल्यासारखं वाटायचं. आणि रावणाला सुद्धा वाटायचं जर 10 दिवस जर नारद मुनी लंकेत नाही गेले तर 10 दिवसातून गेले. अहो काय म्हणे,
2 वर्ष झाली तुमचं वाट पाहतो मी. म्हणजे सारखं ते नारदाची वाट पाहायची एवढा विश्वास संतांनी. एक वेळ मी नेहमी त्यांना ब्रह्मवेत्ता का म्हणतो, रावणासारखा पुरुषार्थ अद्याप कोणाला जमला नाही मला. आम्ही जरी आहोत ना, मी नेहमी सांगतो की आपण सगळे इथे बसलोय आणि विष्णूचं विमान तिथे बाहेर आलेले आहे. नुसते इथे कीर्तन म्हणजे प्रवचन ऐकायला बसलात एवढेच नाही, तर त्याने आव्हान केलं विष्णुदत्तांनी की नुसते तुम्हालाच नाही तर संपूर्ण अंबाचे गाव घेऊन जायला वैकुंठाला आणि विमानात बसलो. इथे आम्हाला मोटरसायकलवर बसता येत नाही, त्या पुष्पक विमानात बसून दिव्य विमानात बसून वैकुंठात जायचंय. आम्ही तर नाहीच उठणार. पण या गावचा जो मरायला टेकलाय ना, मरायला, तो सुद्धा बोलणार नाही की मी बसतो त्या विमानात. अशी स्थिती आहे. पण रावणाने प्रश्न विचारला नारद मुनींना, हे नारदजी, अगदी षोडशोपचारे पूजा केल्यानंतर प्रश्न विचारावा. प्रश्न विचारला की नारदजी, मला उत्तम मृत्यू आणि लवकर मृत्यू कसा येईल. मी एका वाक्यात सांगतो. नारदाने एका वाक्यात सांगितलं की पुढे राम जन्माला येणार आहे. तेव्हा राम जन्माला आला नव्हता, कारण 14 चौकड्या राज्य रावणाचे. एक चौकडी म्हणजे कृत, त्रेता, द्वापार आणि कली मिळून एक चौकडी. अशा 14 चौकड्या नुसतं राज्य केलं रावणाने. मी केव्हा केव्हा कौतुकाने सांगतो, रावण मारण्यासाठी रामाला 13 वेळा जन्म घ्यावा लागला तरी रावण मारता आला. 14व्या वेळेला ती शक्ती निर्माण झाली रामाच्या ठिकाणी. 14 चौकड्या म्हणजे प्रत्येक त्रेतायुगात राम जन्माला आला, पण रावण नाही आला. पहिल्याच चौकडीत राम जन्माला आला, तो 14 चौकड्या त्याचं राज्यच होतं, आयुष्यच होतं. त्याला पुन्हा त्रेतायुगात जन्माला यायचं काही संबंधच नाही, तो आधीच होता. 14व्या वेळेला राम जन्माला आला आणि मग त्याने रावणाला मारला. मला एवढंच सांगायचं आहे. पण रावण इतका सुशिक्षित होता, इतका संस्कारक्षम होता की मंदोदरीने रावणाला विचारलं, अहो म्हणे दुसऱ्याचं विष आहे, परस्त्री गमन करणं हे घातक आहे, कुळाचा क्षय होईल, ते परत करा. पण त्याने सांगितलं, हे मंदोदरी, तुझ्यापेक्षा मी अनेक पावसाळे जास्त काढलेले आहेत. तू ज्या रामाचं ध्यान करायला सांगते ना, त्या रामाचंच भजन करतो मी. रावण कुणाचं भजन करत होता? रामाचं. पण समरनिष्ठुरता वाया दाखवशी भुवनत्रय. हे मंदोदरी, मी हे जगाला दाखवतो नाटक. रावणाशी माझं रामाशी वैर आहे ना, हे नाटक आहे, नाटक. राम माझ्या हृदयात आहे, राम माझ्या हृदयात आहे. आणि हे मंदोदरी, हे मी का करतो, तर माझा तर उद्धार होईलच. मी रामाला शरण गेलो तर माझा तर उद्धार होईलच. पण माझ्या डोळ्यात देखत माझ्या संपूर्ण राक्षस कुळाचा उद्धार व्हावा, म्हणून हा एवढा उद्योग मी का करतो, कुळाचा उद्धार व्हावा. रात्री मी मंडळीला सांगितलं की त्याला रावण म्हणतात. काय सद्बुद्धी असेल ती, संपूर्ण कुळाचा उद्धार व्हावा आणि मग मला जन्म यावा आणि तो जन्म सुद्धा उत्तम असावा. असं ही स्थिती भगवान श्रीकृष्णाच्या बाबतीत रात्री मंडळला मी सांगितली की भगवान श्रीकृष्णाने सुद्धा हाच विचार केला. पण तो विचार मांडताना भगवान श्रीकृष्ण सांगतात की माझ्या डोळ्यात देखत 56 कोटी यादवांचा क्षय व्हावा, उद्धार व्हावा. हा शब्द भगवंतांनी त्यांच्या कुळाविषयी वापरलेला नाही. म्हणजे ते कुळ किती वाईट असेल, भगवंताचं कुळ किती वाईट असेल आणि रावणाचं कुळ किती चांगलं असेल की ज्याचा उद्धार व्हावा असं त्यांनी देवाकडे मागणी करावी. आणि माझ्या डोळ्यासमक्ष 56 कोटी यादवांचा नाश व्हावा अशी ज्याने मागणी केली, त्या कुलाने भगवंताविषयी काय केलं असेल. आणि मग भगवंत गेले. फक्त मला एवढंच सांगायचं बरं का, की प्रपंच न सरे कदा कल्पकोडी, वासनेची बेडी पडे पाहिजे.
वासना अटल आहे, वासना कठीण आहे आणि वासनेवर आपल्याला विजय मिळवायचा आहे. म्हणून नामदेव महाराज तिसऱ्या चरणात सांगतात, व्यर्थमाया देवी गर्भवास गोवे, व्यर्थमाया देवी गर्भवास गोवे, व्यर्थमाया देवी गर्भवास गोवे, व्यर्थमाया देवी गर्भवास गोवे, नश्वर भोगावे नारायणी, नश्वर भोगावे नारायणी, प्रपंच रसारे खरा कल्पकोटी, प्रपंच रसारे खरा कल्पकोटी. व्यर्थ माया देवी गर्भवासी नश्वर भोगवी नाना योनी. नामदेव महाराज तिसऱ्या चरणात सांगतात की हे सगळं नश्वर आहे. जे जग आपण पाहतो ना, हे नश्वर जग आहे आणि मायेचा पगडा त्याच्यावर आहे. जेव्हा प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले, मार्कंडेय पुराणामध्ये ही छोटीशी अगदी एका मिनिटात मी कथा सांगतो. जेव्हा वनवासाला निघाले, लक्ष्मणाने म्हणजे आपलं मनोगत व्यक्त केलं की प्रभू, मी तुमच्याबरोबर तुमची सेवा करण्यासाठी येतो. पण जेव्हा ते वनवासाला निघाले, दिल्लीच्या ते काही मैदानातून जात असताना त्याच्या मनात असं आलं, लक्ष्मणाच्या, उगीच आलं, माझी उर्मिला घरी आहे, माझी आई आहे, एवढं मोठं अयोध्येचं राज्य कशासाठी आलो मी? रामाची सेवा कशासाठी? म्हणजे एक कुबुद्धी मनामध्ये जरी मनाचे विचार बदलले आणि प्रभू रामाने त्या अंतर्ज्ञानाने जाणलं की लक्ष्मणाच्या मनात काहीतरी एक वेगळा संशय निर्माण झालेला आहे. आणि म्हणून प्रभूने सांगितलं, लक्ष्मणा, आपण आता ज्या भागातून चाललोय, माती किती लाल आहे. तांबडी माती दिसली ना तर माणसाला मोह निर्माण होतो. थोडीशी घ्या आपल्याला लाल माती. लाल मातीवर तुळस, मोगरा आणि कोणतेही झाड तुम्ही लावलं तर फार प्रफुल्लित होत आहे. लाल मातीमध्येच तो गुण आहे की ती मातीच प्रसन्न आहे, लाल माती. ती लाल माती प्रभू रामाने लक्ष्मणा, आपल्याला थोडीशी माती घे. काय सुंदर माती आहे, किती लाल माती आहे. लक्ष्मणाने ती माती आपल्या बरोबर घेतली. माती बरोबर घेतल्यानंतर त्याच्या मनामध्ये आणखी बरंच काही किडाळ निर्माण झालं, बरंच किडाळ निर्माण झालं. तो जसं जायचं ना, त्याला असं वाटायचं की रामाला इथेच सोडावं ना अयोध्येला निघून जावं. तसं का? आणि मग पण तो लक्ष्मण होता हे विसरू नका. तो कोण होता? लक्ष्मण होता. प्रभू, जरा विश्रांती घेऊया. विश्रांतीला बसले प्रभू राम आणि लक्ष्मण. प्रभू, माझ्या मनाने असं का घेतलं? आता असा पुरुषार्थ करणारा अद्याप जन्माला आलेला ना. माझ्या मनाने असं का घेतलं प्रभू? प्रभूने त्याच्या मांडीवर हात ठेवला. लक्ष्मणा, सांगतो ऐक. जिथे तुझ्या मनात वासना निर्माण झाली, उभीच आलो, ते क्षत्र सुंद आणि उपसुंद हे दोन महान राक्षस होऊन गेले. त्याने 60 हजार वर्ष भगवंताची सेवा केली. भगवान ब्रह्मदेव प्रसन्न झाले. मी रात्री मंडळला सांगितलं, राक्षस त्याला म्हणतात देव प्रसन्न करून घ्यायचा, आणि हे देवा, तुझ्याच हाती मला मरण यावं, त्याला राक्षस म्हणतात. देवाच्या हातात मरण मागतात ते राक्षस, आणि आम्हाला कोणाच्याच हातात मरण नको. तो माणूस कोणाच्या हातात मरण पाहिजे आम्हाला? अरे भगवान शंकर आले तरी आम्हाला मरण नकोच, मरण नकोच. लक्षात. आणि म्हणून हे लक्ष्मणा, तिथे सुंद आणि उपसुंद यांनी तपश्चर्या करून वर मागून घेतला, आणि ते इतके एकरूप होते बरं का, ते इतके एकरूप होते की अगदी इतके प्रेम करायचे. मग त्यांनी दुसरा वर मागितला की आम्ही दोघं एकमेकाशी लढून मृत्यू यावा. म्हणजे त्यांना असं वाटत होतं की काही जरी झालं तरी आमचं युद्ध होईल असं कधीच घडणार नाही.
पण इंद्राने पाहिलं उद्या ती खुर्ची हलायचीच. इंद्राची खुर्ची रोजच हलायची. इंद्राची खुर्ची, इंद्राला त्या खुर्चीवर बसून कधीच बरं वाटलं नाही आणि वाटणार सुद्धा नाही. लक्षाला का? अशा इंद्राच्या खुर्च्या लक्षाला. मग त्याने ती मेनका पाठवली, ती खाली आली आणि इतके तर सुंदर रूप पाहिल्यानंतर सुंदर आणि उपसुंदर सुंदर तो मोठा होता. तो म्हटलं वाह उपसुंदर, ही मला राणी म्हणून सुंदर शोभेल नाही का? कारण हे दोघे राजेच होते. सुंदर उपसुंदर नुसते राक्षस नव्हते, राजे होते. हा म्हणतो मी धाकटा भाऊ आहे ना दादा, मी धाकटा भाऊ आहे. वास्तविक तू सांगायला पाहिजे की हे तुला चांगली शोभेल. दोघांचा त्याच्यातून वाद झाला. मग त्या मेनकाने सांगितलं तुम्ही दोघे लढा आणि त्याच्यात तो जिवंत राहील, मी त्याला वरीन. दोघे लढले, दोघे मेले आणि मेनका आणि इंद्राचं कार्य सफल झालं. चला आणि म्हणून मला फक्त आता शेवटची 5 मिनिटं घ्यायचे, 12ला 5 मिनिटं बाकी आहेत. तर सध्याची कलियुगाची जी गरज आहे ती संस्काराची गरज आहे. सध्याच्या मानवावर, आपल्या चिमुकल्यांवर आपण जर चांगले संस्कार घडवले तर धन्य माता पिता तयाची नाही का? धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. अरे ज्याने त्रैलोक्याचा दाता साठवला, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. अद्याप वेल गेलेली नाही, अद्याप वेल गेलेली नाही. प्रत्येकाने जर विचार केला की आपल्या मुलावर कसे संस्कार घडवायचे तर घडू शकतात आणि तुम्हाला आई वडिलांना ती धन्यता मिळू शकते. आपण धन्य आहोत याचा अभिमान बाळगायचा असेल तर प्रत्येकाने आपल्या चिमुकल्यावर संस्कार करा. एक फार सुंदर आहे, 5 मिनिटं घेतो मी बरं का. टिपाय तो मृण्मय घटा थई सके, टिपाय तो मृण्मय घाट थई सके. काय सांगतात? टिपाय तो मृण्मय, मातीला पाण्यात कालवायची, तिचा गोळा निर्माण केला. कोणी? कुंभाराने गोळा निर्माण केला आणि त्या गोळ्याला आतमध्ये घोल पाडला. आतून प्रेमाचा जिव्हाळ्याचा हात आणि बाहेरून टिपाय. ते थोपटणं घेतलं आणि बाहेरून तो थोपटायला लागला. त्या मातीच्या गोळ्यावर त्या कुंभाराने आतून आणि बाहेरून असे संस्कार घडवले की एक सुंदर असं मडकं तयार झालं. टिपाय तो मृण्मय घाट थई सके, सुंदर मडकं तयार झालं. कशामुळं? त्याच्यावर सुंदर संस्कार त्या कुंभाराने घडवलं. वृक्ष तो बरं का बिजू बनू शके, म्हणजे बीज आहे आणि दटाय तो वृक्ष बिजू बनू शके. दटाय म्हणजे लेखकाला हे सांगायचं, दटाय म्हणजे जे बीज आहे ना ते जमिनीत दाबलं. त्याने जे बीज आहे ना, वृक्षाचं बीज आहे ते जमिनीत त्याला दाबलं, जमिनीत पुरलं. त्याला पाणी दिलं, त्याला वापसा दिला, त्याला खत दिलं आणि एक त्या बीजावर सुंदर संस्कार घडल्यामुळं ते बीज एक झाडाचं रूपांतर त्याचं झालं. त्या उदाहरणार्थ आपण ते आंब्याचं बीज पकडूया. आंब्याचं झाड मोठं झालं, उद्या त्या आंब्याला फळं आली. तो आंबा समाजाला फळं खायला देऊ लागला. गोड फळं खाल्ल्यानंतर मानव आनंदी झाला. बरं, नुसती फळंच खाल्ली का आपण? तर त्याची सावली सुद्धा त्याने दिली. त्याने सावली दिली, आपल्याला फळं दिली. त्याचं कारण काय? तर त्याच्यावर एका शेतकऱ्याने उत्तम संस्कार त्याच्यावर घडवले आणि म्हणून तो आपल्याला गोड गोड फळं आणि उत्तम सावली द्यायला. त्याच्या पुढे घसाय तो चंदन गंध दही सके, घसाय तो चंदन गंध दही सके. चंदनाचं लाकूड आहे, ते आपण घासायला सुरुवात केली तर काय होईल? कमी होईल ना ते. आणि
चंदनाच्या लाकडाची घसण्याने हानी आहे. पण लेखक काय सांगतात, चंदन तो घसाय गंध काही सते. तुम्ही चंदनाला जसे उगलाल ना, जितका जोरात रंग सटेल ना, तेवढा सुगंध बाहेर काढतो तो. काय संस्कार आहे, काय संस्कार आहे. चंदनाचे संस्कार तो आपल्याला काय देतो, गंध देतो. आणि समर्पणे मानव देव थई सके. काय सांगतात, समर्पणे मानव देव थई सके. अरे तुम्ही आपल्या मुलाबालांवर संस्कार केले तर तुमचा मुलगा देव झाल्याशिवाय राहणार नाही. पण तरी सुद्धा नाही का, आम्ही शिकवलं, मुलं सुसंस्कृत केली, पण त्यांच्यावर संस्कार घडले नाही. आणि संस्कार न घडल्यामुळं ते आपल्या मौतीला सुद्धा नाही. एवढंच नाही तर अशी काही मुलं जन्माला आली, इतकी मोठी झाली, इतकी शिकली की हा माझा बाप आहे हे सांगायला सुद्धा त्यांना लाज वाटायला लागली. मी म्हणतो शिकवा, पण इतकी शिकवू नका की तो बाप हा माझा बाप नाही, एवढं जो सांगू इच्छितो इथपर्यंत शिकवू नका. मी म्हणतो त्याच्याही पुढे शिकवा. तो कलेक्टर होऊ नये तर राष्ट्रपती होऊ द्या ना. तुमचा मुलगा राष्ट्रपती होऊ द्या, पण त्याच्यावर असे संस्कार घडवा की त्या राष्ट्रपतीने छाती पुढे करू सांगितलं पाहिजे, हा माझा बाप शेतकरी आहे. फाटके कपडे घालून येऊ द्या ना तो बाप. पण तुम्ही राष्ट्रपती कोणामुळे झालात, त्याचा अभिमान आपल्या ठिकाणी असेल. त्या राष्ट्रपतीने जर सांगितलं ना की हा माझा बाप आहे, तर त्याची किंमत दिगंतरात पसेल, दिगंतरात. आपली वेळ तर झालेली आहे, आता आपण पाहू. पण एक सांगतो की आपल्या या भारतामध्ये एकदा महाराष्ट्राला चान्स मिळाला. प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्या, त्या प्रतिभाताई पाटील. पण राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांच्या साडीचा पदर डोक्यावरून कधीच उतरला नाही. आणि त्यांचं जे ब्लाऊज होतं, आता तर ते ब्लाऊज म्हणजे इथपर्यंत आलं. आता मधल्या काळात इथपर्यंत होतं, पण आता इथे आलं. ते आताचे जे ब्लाऊज आहेत ना, आपण पाहतो फार वाईट परिस्थिती आहे महाराज. आता त्या ब्लाऊजचा हातच गेला. आता निवल इथे एक पट्टी आहे असं, आणि इथे पट्टी आहे, आणि पुढे थोडासा भाग आहे, आणि पाठीमागे काहीच नाही. पाठीमागे दोरी आहे. त्या ब्लाऊजला पाठीमागे दोरी आहे. मला वाटतं 1 मीटर कपडा आणला तर 10 ब्लाऊज होती. 1 मीटर कपडा आणला तर 10 ब्लाऊज होती. बरं का, हे संस्कार आपण घडवले पाहिजेत, आदर्श घेतला पाहिजे. अरे महाराष्ट्राची एक स्त्री राष्ट्रपती पदावर बसते, एवढा ब्लाऊज घालते, साडी पडून देत नाही. काही ना वाटायचं की म्हणे काय की बाई महाराष्ट्रात काही एवढी. पण जेव्हा मी एक दिवशी ऐकलं की एवढ्या वेगाने विमान चालवलं की वैमानिक सुद्धा चालू शकत नाही. जो दररोज विमान चालवतो, ज्याने वैमानिक पदवी घेतलेली आहे, ज्याचं सगळं आयुष्य विमान चालवण्यात गेलं, त्याच्याही पेक्षा वेगाने विमान जेव्हा आमच्या प्रतिभाताई पाटलांनी चालवलं, हे ऐकल्यानंतर माझ्या डोळ्यातून पाणी आलं. अरे मला तर असं वाटत होतं की ही फक्त राजकारणातच असेल, आमदार झाले असेल, खासदार झाले असेल, पक्षाने तिला राष्ट्रपती केले असेल, पण एवढ्या वेगात तिने विमान चालवलं. काय कला, ही कला आपण शिकलो पाहिजे, हस्तगत केली पाहिजे. आणि म्हणून नामदेव महाराज सांगतात, नामा म्हणे पहा विचारोनी म्हणी, स्मरावा निर्वाणी पांडुरंग. एकच करा, शेवटी फक्त पांडुरंगाचं ध्यान करा, पांडुरंगाचं स्मरण करा, आणि देवरूपाला प्राप्त व्हा, आत्मस्वरूपाला प्राप्त व्हा, आत्म्याची ओळख करून घ्या. या व्यतिरिक्त आपला दुसरा धर्मच नाही. धर्म माझे परमधर्म, स्वरूपी राहणे स्वधर्म.